मित्रांनो, सामान्य विज्ञानमधील आपलं दुसरं प्रकरण आपण आज घेऊया, आरोग्य व रोग. थोडे आठवा, आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेत सुट्टी घेतली आहे का? निश्चितच ज्यावेळेस तुम्ही आजारी असता त्यावेळेस तुम्ही शाळेत येत नाही, कारण तुम्हाला थकल्यासारखं वाटतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाची वेगवेगळी लक्षणं असतात, त्यामुळे तुम्ही शाळेत येऊ शकत नाही. आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? आता आजारपणाची व्याख्या खूप मोठी आहे, पण साधारणपणे विद्यार्थी ज्यावेळेस त्याला ताप येतो किंवा शरीर थकल्यासारखं वाटतं, वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसू लागतात, त्यावेळेस तुम्ही म्हणता की आम्ही आजारी पडलो आहे असं. मग आजारी पडल्यानंतर कधीकधी औषधोपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते, तर कधीकधी डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो. असे का होते? आता का होत असेल असं? तर साधारणपणे सर्दी खोकला जो आहे किंवा बारीकसा ताप जर आलेला असेल तर तुम्ही दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांकडे जात नाही. मग त्यावेळेस नेमकं काय होतं की तुमची प्रतिकारक क्षमता जी आहे, तुमची इम्युनिटी पॉवर जी आहे, ती सहजपणे त्या साध्या रोगावरती मात करते आणि तुम्ही डॉक्टरांकडे न जाताही तुम्ही बरे होऊ शकतात. परंतु काही थोडा मोठा गंभीर आजार असेल किंवा तो आजार जास्त दिवस असेल तर आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं आणि त्यानुसार औषधोपचार करून आपण घेत असतो. आता हे नेमकं कशामुळे होतं की असे का होते हे? तर तो आपल्याला झालेला डिसीज जो आहे किंवा एखादा रोग असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल, ते कशा पद्धतीने होतं त्यावर ते अवलंबून असतं. आरोग्य म्हणजे काय? तर रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आपल्याला आरोग्य असे म्हणता येईल. बघा, नीट लक्षात घ्या, शारीरिक, मानसिक व सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य असं आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, मग आता बघूया रोग म्हणजे काय. आता रोग होतं म्हणजे नेमकं काय होतं? त्याची आपण सायंटिफिकली जी लँग्वेज आहे किंवा वैज्ञानिक भाषा आहे, त्यामध्ये त्याला कसं म्हटलं जातं? शरीर क्रियात्मक म्हणजे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया चालू असतात, त्या क्रियांमध्ये काय अडथळा आला असेल. आपण आधी व्याख्या बघूया. शरीर क्रियात्मक आणि मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणे असतात. मित्रांनो, शरीर क्रियात्मक म्हणजे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया घडतात त्याच्यामध्ये अडथळा येत असेल किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये, मानसशास्त्रीय कधीकधी आपण खूप विचार करतो किंवा चित्त न लागणे, मन न लागणे, म्हणजे मानसशास्त्रीयदृष्ट्या जरी आपण अस्थिर झालो तरी तो रोगामध्ये मोडला जातो किंवा त्याला रोग आहे असं आपण म्हणतो. आता या रोगाचे प्रकार बघूया. रोगाचे प्रकार बघा, तुम्ही मधुमेह नाव ऐकलं आहे, डायबिटीज ज्याला आपण म्हणतो, सर्दी, दमा, डाऊनचं लक्षण, हृदयविकार, अशा विविध रोगांची नावे ऐकली असतील. या सर्व रोगांची कारणे आणि लक्षणे जी आहेत ही वेगवेगळी असतात. विविध रोगांचे वर्गीकरण केलेलं आहे ते बघा आपल्याला खाली दाखवलं आहे. तो चार्ट जो तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो लक्ष द्यायचं आहे प्रत्येकाने. आता रोगाचे प्रकार सुरुवातीला केले कालावधीनुसार म्हणजे तो किती वेळ असतो, त्याचा काल काय, त्याचं टायमिंग काय, त्यानुसार त्याचा एक विभाग केला गेला आहे. आणि दुसरं कारणांनुसार, त्यांचे रिझन्स कोणते आहेत, त्याला कशामुळे होतात ते त्याची कारणं. आता आपण बघूया कालावधीनुसार. त्याला म्हणजे पहिला दीर्घकालीन रोग, हा जास्त दिवस असतो, खूप दिवसपर्यंत राहतो, त्याला आपण दीर्घकालीन रोग असं म्हणतो. आणि तीव्र रोग, याच्यामध्ये तीव्रता त्या रोगाची खूप कशी असते, जास्त असते. पुढे आहे अनुवंशिक रोग. कारणांनुसार जर पाहिलं तर आपल्याला पुढे दिसतं आहे अनुवंशिक रोग म्हणजे उदाहरणार्थ डाऊन संलक्षण किंवा तुम्ही डायबिटीस म्हणू शकतात, नाही का, जे आपल्याला आपल्या पालकांकडनं, आई, वडील, आजोबा यांच्याकडनं मिळालेले असतात. त्यांना जर असतील तर तेही आपल्याला होतात, त्याला आपण अनुवंशिक रोग असे म्हणतो. डाऊन संलक्षण असेल, डायबिटीस असेल, नाही का, असे काही रोग आहेत जे समजा पालकांना असतील तर त्यांच्या बालकांमध्ये ते येतात. पुढचा आहे उपरजित रोग. त्यामध्ये दोन प्रकार पडले आहेत, एक संसर्गजन्य रोग आणि दुसरा आहे असंसर्गजन्य रोग. आता संसर्गजन्यमध्ये कोणता रोग येतो बघा, ज्यापासून संसर्ग होतो तो म्हणजे सर्दी, फ्लू, डेंग्यू, हे संसर्ग आहेत. आत्ताच आपण अनुभवतो आहे बघा, कोरोनाचा संसर्ग जो आहे पूर्ण जगामध्ये खूप जास्त वाढला आहे. तो कोरोना व्हायरस जो आहे किंवा कोविड-19
हा जो रोग आहे हा सुद्धा आपल्याला संसर्गजन्य रोगामध्येच आपल्याला आता तो टाकावा लागेल. आणि विशेष म्हणजे याचा संसर्ग सर्वात जास्त आहे जो आता कोविड-19 जो आता सध्या आपण त्यासाठीच तर करून अभ्यास करतो आहे नाही का, मग तो सुद्धा संसर्गजन्य रोगामध्ये मोडतो. मग त्याची आपल्याला उदाहरणं देता येतील. कोविड-19 तुम्ही देऊ शकता, सर्दी, त्याचप्रमाणे फ्लू, डेंग्यू हे संसर्गजन्य रोग आहे. पुढे असंसर्गजन्य रोग. यामध्ये असंसर्गजन्य म्हणजे काय, जसे हे सर्दी, फ्लू, डेंग्यू, कोरोना व्हायरस आपण एकापासून दुसऱ्याला होतात, त्यामुळे आपण बघा घरातच बसून आहोत, त्याची लस किंवा त्याच्या औषधे म्हणून. मग असंसर्गजन्य म्हणजे काय, समजा असंसर्ग एखाद्याला मधुमेह झाला असेल, हृदयविकार झालेला असेल, तरी त्याच्यापासून संसर्ग आपल्याला होत नाही. एखाद्याला डायबिटीस आहे, त्याचा आपण बाजूला बसलो, त्याच्या टचमध्ये असलो तरीसुद्धा आपल्याला डायबिटीस होत नाही. म्हणून तो काय संसर्ग पोहोचवत नाही दुसऱ्यापर्यंत, म्हणून त्याला आपण म्हणतो असंसर्ग रोग, असंसर्गजन्य रोग हे आपल्याला सांगता येईल. यामध्ये याची उदाहरणं लक्षात ठेवा. मधुमेह ज्याला आपण डायबिटीस म्हणतो किंवा हृदयविकारसारखे जे रोग आहेत ते असंसर्गजन्य रोग आहेत. पुढे आता बघा, इथे तुम्हाला एक आकृती दाखवली बघा, थुंकीद्वारे होणारा रोगप्रसार. या क्षेत्रात लहान द्रवबिंदू केंद्रकात बाष्पीभवन होते. हवेमध्ये द्रवबिंदू केंद्रके काही मिनिटे ते काही तास वाहून नेली जातात. मोठे द्रवबिंदू जमिनीवर व काही सेकंदात जे ते स्थिर होतात. हा आहे थुंकीद्वारे होणारा रोगप्रसार. हा थुंकीद्वारे आपण आता ऐकतो आहे ड्रॉपलेट्स, म्हणजेच हे काय ते द्रवबिंदू आहेत. यामध्ये ते विषाणू, विशेषतः जो कोरोना व्हायरसचा विषाणू आहे, त्यामुळेच आपण सगळे मास्क लावतो की जेणेकरून खोकल्या वाटे किंवा बोलताना ते जे द्रवबिंदू आहेत, ड्रॉपलेट्स आहेत, त्याच्यामध्ये ते विषाणू असू शकतात आणि ते जर हवेत पसरू नयेत किंवा जमिनीत पसरू नयेत किंवा आपला तिथे कुठे हात लागू नये आणि जेणेकरून तो आपल्याला त्याचा संसर्ग होऊ नये, अशा पद्धतीचं थुंकीद्वारे होणारे रोगप्रसार असतात. मित्रांनो, पुढे आहे संसर्गजन्य किंवा संक्रामक रोग ज्याला आपण म्हणतो, त्यांची माहिती दिलेली आहे, ती आपण आता अभ्यासूया. हा टेबलही अतिशय महत्त्वाचा आहे. पहिला रोग आहे, रोगाचं नाव आहे क्षय, ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण TB असंही म्हणतो बघा, नाही का. तर हा कशामुळे होतो, तर जीवाणूंपासून होतो. हा आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली असं याचं नाव आहे. या जीवाणूपासून TB नावाचा रोग होतो किंवा क्षय नावाचा रोग होतो. आता संक्रमणाचं माध्यम काय आहे, म्हणजे हा एकापासून दुसऱ्याकडे कसा जातो, तर रोग्याच्या थुंकीतून. रोगी जो आहे, ज्याला TB झालेला आहे, तो जो कुठे थुंकला तर त्या थुंकीतून ते बॅक्टेरिया दुसऱ्यांच्या शरीरात जाऊ शकतात आणि त्याला तो ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग जो आहे तो होऊ शकतो. म्हणजे याचा प्रसार जो आहे तो हवेमार्फत होतो. रोग्याच्या सान्निध्यात दीर्घकाळ असलो तर साहजिकच जे ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस ते ड्रॉपलेट्स पडतात आणि मग ते आपल्या शरीरात जाऊ शकतो आणि तो रोग जो आहे तो एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो. रोग्याच्या वस्तू वापरणे यापासून ते संक्रमण जे आहे ते क्षयरोगाचं होत असतं. तर हा नेमका झाला आहे किंवा नाही, तर हे कसं ओळखतात, डॉक्टर कसे ओळखतात, तर त्याचे काही लक्षणं असतात. त्या लक्षणांवरून ठरवतात की यांना हा क्षय झाला आहे. तो दीर्घ मुदतीचा खोकला, आपल्याला खोकला साधारणपणे 1-2 दिवस होतो, परंतु हा दीर्घ मुदतीचा असेल, आठवडाभर 15 दिवस जर तो जात नसेल तर क्षयरोगाची शक्यता जी मानली जाते. थुंकीतून रक्त पडणे, ज्यावेळेस थुंकतो तो त्यावेळेस त्याच्यातनं रक्तस्राव जो येतो पडलेला आपल्याला दिसतो. वजन कमी होणे, साधारणपणे वजन जे आहे त्याचं खूप कमी होतं त्याचं. त्याचप्रमाणे श्वास घेण्यामध्ये त्याला त्रास होत असतो. अशी त्याची लक्षणे असतात आणि त्यावर मग डॉक्टर उपचार करत असतात. आता याच्यावरती उपाय काय केले जातात किंवा उपचार काय केले जातात, तर लहानपणीच बघा BCG लस जी ती टोचून घेतली पाहिजे, जेणेकरून आपण मग क्षयरोगापासून वाचू शकतो. रुग्णास इतरांपासून, समजा तो झालाच तर रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे. याचं कारण काय असेल, कारण की हा जो आहे हा संसर्गजन्य रोग आहे आणि त्यामुळे एकापासून दुसऱ्याला होतो. त्यामुळे रुग्णास जो आहे इतरांपासून आपण वेगळं ठेवणं गरजेचं असतं. नियमित औषधे घ्यावीत, जी औषधे ठरवून दिलीत, कारण ती हा दीर्घकालीन रोग आहे, त्यामुळे याची औषधं आपल्याला जास्त दिवसपर्यंत घ्यावी लागतात, त्यामुळे ती नियमित औषध घेणं गरजेचं असतं. डॉट हा उपचार पूर्ण आणि नियमित घ्यावा. आपल्या आता भारत सरकारने डॉट नावाचा म्हणजे DOT हा उपचार TBसाठी सुरुवातीला जर पाहिलं तर क्षयरोग जो आहे हा बरा होत नव्हता, याचा मृत्यूचा दर खूप होता. परंतु आता जसे उपचार निघालं त्यामधली ही महत्त्वाची पद्धती जी डॉट
अतिशय महत्त्वाची उपचार पद्धती क्षयरोगासाठी ती पूर्णपणे नियमित घ्यावी. त्याचा जो कोर्स असतो काही त्याचा कालावधी असतो, महिना 2 महिने, म्हणजे त्याची तीव्रता कशी आहे त्याच्यावर तो अवलंबून असतो. जर हा कोर्स पूर्ण केला तर क्षयरोग पूर्णपणे बरा होतो. पुढे कावीळ, ज्याला हेपेटायटिस असे आपण म्हणतो, तर हा विषाणूंपासून होणारा रोग आहे. कावीळ जो आहे हा विषाणूपासून होतो. TB जो होता हा जीवाणूंपासून, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, विषाणूला आपण व्हायरस म्हणतो, आहे का. हे 5 प्रकारचे व्हायरस आहेत किंवा विषाणू आहेत, ABCDE या पद्धतीने. याचं संक्रमणाचं माध्यम काय, तर पाणी. मित्रांनो, खरं तर 70% रोग हे पाण्यापासून होत असतात. त्यामध्ये कावीळसुद्धा पाणी, त्याचप्रमाणे रुग्णांसाठी वापरलेल्या सुया. आता तर प्रत्येक दवाखान्यात असं काही घडत नाही, कारण की एक जरी सुई वापरली एकासाठी तरी तिला डिस्पोज केलं जातं किंवा तिला दुसऱ्यासाठी वेगळी वापरतात. मग त्यामुळे ती शक्यता या कमी होते. रक्तपराधन, एकापासून दुसरं रक्त दिलं असेल आणि मग त्यामुळे सुद्धा जर एखाद्याला कावीळ असेल आणि तेच जर रक्त दिलं गेलं तर त्यामुळे सुद्धा हा रोग जो तो वाढू शकतो. याची लक्षणे काय, तर भूक मंदावणे, भूक जी ती मंदावते, गर्द पिवळी लघवी होते, त्याचप्रमाणे थकवा येतो, मळमळ येते, उलटी, राखाडी विष्ठा या पद्धतीची लक्षणं त्याची दिसतात. डोळेसुद्धा साधारणपणे पिवळसर त्याचे पडलेले असतात. त्यामुळे ओळखला जातो की याला कावीळचे लक्षण असं म्हणून. ओके, असं बघूया. मग याच्यावर उपचार काय आहेत, तर सर्वात महत्त्वाचा उपचार पाणी उकळून व गाळून प्यावे. हा पाण्यापासून जास्त पसरणारा रोग आहे. त्यामुळे पाणी जर उकळून घेतलं तर त्यामध्ये असणारे ते विषाणू, कावीळचे विषाणू असतील, हेपेटायटिसचे विषाणू असतील, ते मरतील आणि मग त्यापासून आपल्याला कावीळ होणार नाही किंवा त्याचा प्रसार होणार नाही. स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. विषाणू म्हटला की तो हातावर आला तर सहज आपल्या शरीरात जाऊ शकतो. आता आपण बघा, हात धुण्यासाठी आपल्याला वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे हात जे आहे स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर साबणाने स्वच्छ धुवावेत. पुढचं आहे अतिसार, ज्याला आपण हगवण असे म्हणतो किंवा डायरिया असं म्हटलं जातं बघा. तर हा विषाणू शिगेल्ला बॅसिलस अँटीमिबा हिस्टोलिटिका या प्रकारच्या बॅक्टेरिया व्हायरसपासून हा होत असतो. तर याचं संक्रमण कसं होतं हे सुद्धा बघा, पाणी आहेच. दूषित अन्न व पाणी जर गेलं तर अशा प्रकारची रोग होऊ शकतात. याची लक्षणे काय, तर पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब यामध्ये होतात. मग याच्यासाठी उपाय व उपचार काय आहे, तर हा विशेषतः दूषित अन्न किंवा पाण्यापासून होतो. त्यामुळे जे अन्न असेल आपलं ते झाकून ठेवावे जेणेकरून ते दूषित होणार नाही. पाणी उकळून गाळून प्यावे. जलसंजीवनी घ्यावी तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे असे औषधोपचार जे आहेत याच्यावरती केले जातात. पुढचं आहे पटकी, ज्याला आपण क्लोरेला असे म्हणतो किंवा कॉलरा असं म्हणतो बघा. तर हा कशापासून होतो, तर जीवाणूपासून होतो, बॅक्टेरियापासून होत असतो. विब्रिओ नावाचा जो बॅक्टेरिया त्यापासून होतो. याचं संक्रमणसुद्धा दूषित अन्न व पाणी यापासून होतं. याची लक्षणं काय आहेत, तर उलट्या होतात, तीव्र जुलाब होतात, पोट दुखणे, पायात पेटके येणे म्हणजे पाय दुखणे, नाही का, अशी याची लक्षणे असतात. मग यासाठी काय करायचं आहे, ऑब्व्हियसली जे आहे ते दूषित अन्न व पाणी याच्यावरती बंधनं आणायची आहेत. जे आपलं अन्न असेल ते स्वच्छ असलं पाहिजे, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, पाणी जे आहे ते उकळून प्यावे. ॲक्च्युली याचीसुद्धा व्हॅक्सिन आलेली आहे. त्यामुळे कॉलरा प्रतिबंधक लस जी आहे ती घ्यावी जेणेकरून आपल्याला कॉलरा होणारच नाही. पुढे आपल्याला सांगता येईल विषम ज्वर, टायफॉईड हा सुद्धा कॉमन आजार आहे बघा. आता हा कशापासून होतो, तर जीवाणूपासून होतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता. आपल्या पहिल्या प्रकरणात याचं आकृतीसुद्धा दिलेली आहे. साल्मोनेला टायफी, त्यापासून हा टायफॉईड नावाचा, ज्याला आपण मराठीत विषम ज्वर असे म्हणतो, हा रोग होतो. हा कशापासून होतो, हा सुद्धा दूषित अन्न व पाण्यापासून होतो. याची लक्षणे जी आहेत ही साधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर परळ उठणे, अतिसार, 104 पर्यंत ताप येणे,
म्हणजे ताप जे हा खूप वाढलेला असतो. मग याचा उपचार काय? स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावे, सांडपाण्याची जी विल्हेवाट आहे ती योग्य पद्धतीने करावी, हा याच्यावरचा आपल्याला उपचार सांगते. आता इथे बघा तक्ता पूर्ण करा दिला आहे तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही जे त्याची माहिती मिळवा आणि तक्ता जो आहे तो वरीलप्रमाणे तयार करू शकताय. पुढे इंटरनेट माझा मित्र, बघा तुम्हाला काही उपक्रम दिले ते सुद्धा तुम्ही करू शकतात. कांजिण्या म्हणजे चिकन पॉक्स ज्याला म्हणतो याची माहिती मिळवा. इंटरनेटवरती ती सहज उपलब्ध आहेत. त्याची कारणे, लक्षणे, उपाय शोधा. अधिक माहिती घ्या. पल्स पोलिओ अभियान किंवा हू याविषयी माहिती घ्या. हू नाव तुम्ही ऐकतच आहात बघा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आपल्याला कोविड-19सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या गाईडलाईन्स त्यांनी दिल्या आहेत, त्याच्याविषयी माहिती घ्या. चित्रातील पाणी साठवलेल्या वस्तू तुम्हाला कुठे कुठे आढळतात? चित्रावरून तुम्हाला धोक्याची कोणती कल्पना येते? मित्रांनो, याची उत्तर तुम्ही शोधायची आहेत आणि ती सहज तुम्हाला शोधता येतील बघा. सद्यस्थितीतील रोग, पहिला आहे डेंग्यू. पावसाळ्यात आपण तो विशेषतः डेंग्यूचं नाव आपण नेहमी ऐकतो. तर हा नेमका कसा होतो बघा. साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेविवायरस या प्रकारातील डेंग-14 या विषाणूंमुळे तो होत असतो. म्हणजे हा डासांमुळे होणारा आजार आहे डेंग्यू. याचं आपण नेहमी विशेषतः पावसाळ्यात, आता तुम्हाला हे कळालं असेल, पावसाळ्यामध्ये काही ज्या वस्तू असतात जी आकृतीत दाखवल्यात बघा, ज्या पद्धतीने टायर्स वगैरे आहेत त्यामध्ये पावसाचं पाणी साचून राहतं, ते साचलेलंच राहतं. मग त्यावेळेस डास काय करतात, तिथे अंडी घालतात आणि मग त्यांना त्यांच्या वाढीसाठी अतिशय पोषक वातावरण तयार होतं आणि त्यापासून मग त्या विविध प्रजातीचे वेगवेगळे रोग जे ते पसरत असतात. त्यापैकी एडिस इजिप्ती हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा रोग होत असतो. आता याची लक्षणे काय, डेंग्यूची लक्षणे काय, तर यामध्ये सुद्धा तीव्र असा ताप येतो, तीव्र डोकेदुखी, खूप मोठ्या प्रमाणात डोकं दुखतं, त्याचप्रमाणे त्याला उलट्या होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखणं. आपले डोळे, ती जी खोबणी त्यामध्ये जर दुखत असेल तर ते डेंग्यूचं एक महत्त्वाचं लक्षण जे ते मानलं जातं. रक्तामधील प्लेटलेट्स यांचं प्रमाण कमी होतं, रक्तबिंबिका ज्यांना असं आपण म्हणतो, नाही का. मग त्यासाठी प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मग डॉक्टर जे औषधोपचार किंवा काही जी फळं आहेत पपईसारखे ती खाण्याचा सल्ला देतात, जेणेकरून त्यांच्या रक्तामध्ये प्लेटलेट्स किंवा रक्तबिंबिका ज्यांना आपण म्हणतो त्यांचं प्रमाण जे ते वाढेल. त्यामुळे शरीरांतर्गत होणारा जो रक्तस्राव आहे हा तो थांबू शकतो. आता मित्रांनो बघा, इथे आकृती दिली आहे, त्या आकृतीवरनं किंवा चित्रांवर निरीक्षण करू त्यांचे वर्णन चौकटीत तुम्ही लिहायचं आहे. पुढचा रोग घेऊया आपण. माहीत आहे का तुम्हाला, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हिवतापाचा जो प्रसार आहे हे तुम्ही शिकला असाल. ॲनाफिलिस डासाच्या मादीपासून होतो, तर हत्ती रोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलिस आणि एडिस डासाचे वास्तव स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाणी, गटारी यामध्ये असतो. अतिशय महत्त्वाची माहिती, ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची. आता आपण पुढचा रोग घेऊया, स्वाईन फ्लू. आता स्वाईन फ्लूची संसर्ग होण्याची कारणे कोणती, तर स्वाईन फ्लूचा संसर्ग जो आहे डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. डुक्कर जो प्राणी आहे त्याद्वारे आणि माणसाद्वारे याचा प्रसार जो आहे किंवा संसर्ग जो तो होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोगाच्या नाकातील व घशातील स्राव व थुंकीतून हा होत असतो. तर याची लक्षणे काय, स्वाईन फ्लूची लक्षणे काय, धाप लागते, थोडं जरी चाललं असेल किंवा जिना चालला आहे त्याला धाप लागू लागते. श्वसनाला अडथळा निर्माण होतो, घसा खवखवणे, घशामध्ये त्रास होतो, पूर्ण अंगदुखी होणे, शरीर दुखणे, अशी ही स्वाईन फ्लूची काय लक्षणं आहेत.
स्वाईन फ्लूचे निदान. आता स्वाईन फ्लूचे निदान करता येतं आपल्याला. स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा, म्हणजे ज्याला आपण स्वॅब असे म्हणतो. आता सुद्धा बघा कोरोना व्हायरससाठी स्वॅब जो आहे हा चेक केला जातो. त्याचप्रमाणे रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो. तेच तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, ज्याला आपण म्हणतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV पुणे, व राष्ट्रीय संचारी रोग संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज NIDC दिल्ली येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीची व्यवस्था याची उपलब्ध आहे. माहीत आहे का मध्ये सुद्धा तुम्हाला अतिशय मनोरंजक अशी माहिती दिलेली असते बघा. अतिशय ज्ञानात भर पडणारी माहिती असते. मार्च 2009मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू म्हणजे इन्फ्लुएन्झा H1N1 ज्याला आपण म्हणतो, या विषाणूमुळे हा रोग होतो. हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा जी ती होऊ शकते. पुढचा रोग आहे मित्रांनो एड्स. त्याचा फुल फॉर्म काय आहे याचं? एड्स हे नाव कसं मिळालं आहे त्याला बघा. एड्स तर ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा रोग आहे. ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा रोग HIV या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती जी ती हळूहळू दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगांची लागण होते. HIV झालेला जो रुग्ण असेल त्याची रोगप्रतिकार क्षमता, इम्युनिटी पॉवर ही पूर्णपणे जाते. त्यामुळे त्याला साधा कोणताही सर्दी, फ्लू, कोणताही मलेरिया जरी रोग झाला तरी तो कव्हर होत नाही आणि त्या रोगातच मग तो क्षीण होत जातो. थोडक्यात काय तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे किंवा दुर्बल झाल्यामुळे त्याला कोणत्याही रोगाची लागवण जी ती लगेच होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी ELISA या रक्ताची चाचणी आहे. एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष असतात. वेगवेगळ्या व्यक्तींची लक्षणे ही वेगवेगळी जी आहेत ती येऊ शकतात. हे नेहमी लक्षात ठेवा. HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने, HIV बाधित व्यक्तीची सेवा शुश्रूषा केल्याने एड्स होत नाही, हे लक्षात असलं पाहिजे. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार जो आहे हा असावा आपला. माहीत आहे का तुम्हाला HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एक खास प्रजातीच्या माकडात सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहे. पुढे प्राण्यांमार्फत होणारा रोगप्रसार. आता प्राण्यांमार्फत होणारे रोग कोणकोणते ते बघूया. रेबीज, तुम्ही नाव ऐकलं असेल नाही का? रेबीज हा विषाणूजन्य रोग. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतूद्वारे मेंदूत प्रवेश करतात. जद्वेष हे या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असेही म्हणतात. रेबीज हा प्राणघातक रोग आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्याचे संरक्षण जे ते करता येतं. त्याची वॅक्सिन जर आपण घेतली असेल तर त्याचं संरक्षण जे ते करता येतं. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसामध्ये ती आपल्याला दिसू लागतात. या रोगाची लक्षणे काय? ते 2 ते 12 आठवडे ताप असतो. अतिशयोक्ती करत वागणं, जो रुग्ण आहे तो अतिशयोक्ती करतो किंवा त्याला पाण्याची भीती वाटणे, अशा प्रकारे या रेबीज रोगाची जी आहे ती लक्षणं आपल्याला सांगता येतील. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. पुढील सगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. पुढचा जो पार्ट आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.